मागील काही दिवसांपासून TCS प्रकरणातील फरार असलेली आरोपी निदा खान हिचा 2 मेला माननीय नाशिक रोड न्यायालयाने अटकपूर्व जामीन रिजेक्ट केला होता. तिला काल अरेस्ट करण्यात आलेली आहे. तिला आज अरेस्ट केल्यानंतर आज माननीय सत्र न्यायालय नाशिक येथे हजर करण्यात आलं. माननीय पोलीस तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलामार्फत युक्तिवाद करण्यात गेला की 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी. या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दानिश आणि तौसिफच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी समोर आल्या होत्या. धर्मांतरांचा जसा विषय याच्यात ऑलरेडी तपासात निष्पन्न झाला होता. याच्यातली जी शेवटची कडी होती ती निदा शेख होती. आता निदा शेख अरेस्ट झालेली आहे. निदा खान. या सगळ्या तपासात निदा खानने त्या पीडित महिलेला काही त्यांच्या मोबाईल ॲप मुस्लिम ॲप डाउनलोड करायला लावले होते. तिला हिजाब घालायला शिकवलं होतं. तिला कलमा पडायला शिकवलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात धर्मांतरानं जो काही आपण याच्यात सगळा ॲलिगेशन्स करतोय त्या प्रकरणात निदा खानचा फार थेट संपर्क होता. या सगळ्या गुन्ह्यातली शेवटची कडी जी आहे ती निदा खान होती. त्यामुळे तिला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळावी जेणेकरून या सगळ्या विषयाचा तपास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. कस्टडी जास्तीत जास्त मिळावी असा आपला युक्तिवाद होता. आता सरकारी वकिलांमार्फत हाच युक्तिवाद गेला की या सगळ्या प्रकरणात मलेशियाचे काही कनेक्शन सापडत आहेत. पीडित मुलीचे डॉक्युमेंटेशन बदलून तिला मालेगावच्या कुठल्या टीम मार्फत हे सगळे डॉक्युमेंट बदलणार होऊन तिला मलेशियाला पाठवणार होते. असा सगळा विषय होता. आपल्याकडनं काही बाजू मांडण्यात आली नाही, माझ्याकडनं डायरेक्ट बाजू मांडण्यात आली नाही आज, कारण हे रिमांड स्टेज असल्यामुळे सरकारी वकिलामार्फतच आम्ही आमचं म्हणणं मांडतो. आज माझं ऑथराईज वकीलपत्र पीडित वकिलीतर्फे त्याच्यात हजर केलेलं आहे. त्याच्यात सरकारी वकिलामार्फत आपण मागणी केली होती की त्यांना जास्तीत जास्त 5 दिवसाची पोलीस कस्टडी आपण मागितली होती. तर कोर्टाने असं कन्सिडर केलं की 2 दिवस पोलीस कस्टडी त्याच्यात देण्यात आहे. सोमवारी त्यांना परत पोलीस घेण्यात येईल आणि तपासात बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न झाल्या. जसे की निदा खानला कोणीतरी मतीन पटेल म्हणून कुठल्या संभाजीनगरच्या इस्माने आश्रय दिला होता असंही तपासात आता निष्पन्न झालेलं आहे. आणि तिच्या या सगळ्या मोबाईलमध्ये जे काही मुस्लिम ॲप डाउनलोड केले होते ते मुस्लिम ॲप डाउनलोडच्या संदर्भाने पण तपास करायचा असं कोर्टात बाजू मांडली गेली आणि कोर्टाने सदर बाजू आता सगळ्या गोष्टींना तपासाला संधी द्यावी म्हणून आता 2 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली. नाव काय बदलण्याचं? तिचं नाव हानी असं ठेवण्यात आलं होतं आणि त्यासाठी डॉक्युमेंटेशन ही प्रोसेस सुरू झाली होती. पण हे सगळ्या गोष्ट चालू असतानाच आरोपी दानिश हा ऑलरेडी विवाहित आहे असं लक्षात आलं आणि ते विवाहित असं लक्षात आल्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी रिव्हील झाल्या, FIR झाली. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला तिथं फुल स्टॉप झाला. नाही तर आज काहीतरी परिस्थिती वेगळी झाली असती. सर निदा खान को कोर्ट में पुलिस किया गया था, क्या दलील हुई? आज फरार आरोपी निदा खान को कोर्ट में प्रोड्यूस किया गया. उसको हिरासत में लेने के बाद आज पुलिस और इन्वेस्टिगेशन ऑफिसर की तरफ से 5 दिन की पुलिस हिरासत दी जाए ऐसे मांग की गई. ये इन्वेस्टिगेशन में हिना खान जो है वो लास्ट चेन थी ये सब मामले में, क्योंकि हिना में इसमें रोल था कि जो पीड़ित महिला थी ये पीड़ित महिला को धर्मांतरण करने के लिए किसी मुस्लिम जाति रिवाज सिखाने के लिए ये निदा ही थी जो उसको बुर्खा पहनना सिखाती थी. ये वो नहीं वही निदा थी जो उसको कलमा पढ़ाना सिखाती थी और ये वही निदा थी जिसने उसको बोला था कि अगर तुमने ये पवित्र महीने में अगर कलमा नहीं पढ़ा तो आप और आपकी फैमिली जहन्नुम में जाएगी. तो इसमें निदा खान का एक इम्पोर्टेंट रोल था. शी वॉज अ की पर्सन, की एक्यूज इन द प्रेजेंट केस. तो अभी कोर्ट में दलील की गई कि 5 दिन ये सब इन्वेस्टिगेशन देखते हुए 5 दिन की पुलिस हिरासत दी जाए. अभी कोर्ट ने 5 दिन की तो नहीं दी, लेकिन सोमवार तक 2 दिन की पुलिस कस्टडी दी है. सोमवार को उसको पुलिस हिरासत में फिर से अभी पेशी की जाएगी.